मालक सागर गावकर आणि ओमकार गावकर लाईव्ह करणारे आहेत आणि ह्यांच्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचा आणि आपलं सामनं पटकन चालू करायचो. काही एक वेळ लावायचो ना ह्याच्यात. होय मालवणी आणि शुद्ध मराठी या पण बुक गावतला तुमका आणि सामनो पण बुक गावतलो. ही डबल मजा तुमका सगळ्या प्रेक्षकांका. ही जी मॅच आहे ना ही 3 ओव्हरची राहतली. सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. ट्रायल बॉल प्युअर बॉल असला काय नाही, डायरेक्ट चालू. आता कॉमेंट्री करतले आमचे शुद्ध मराठीवाले मालक स्वतः बाबी कळिंगम हवेत उगावतात आणि चंद्रात वावळतात. असे पहिलाच बॉल मारल्या आणि हेच सांगतले पुढचा काय आता तितकाच चांगला तरी चेंडू तो मात्र पुन्हा एकदा चांगलं चित्रपट बघायला मिळतो. तो लिंगेश्वर साहित्य संघाकडे तिसरा चेंडू. या चेंडूवरती 2 समजा संख्या होती ती 3 चेंडू आणि 2 चौथा चेंडू रोहित याचा मारा करतो ओमकार गावकर. तो चेंडू इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आणि समजा संख्या होती ती 3 धावा. तेवढा चांगला चेंडू चांगलं सिच्युएशन बघायला मिळतं. लिंगेश्वर टायटन संघाचं वामन नावाजलेला क्षेत्ररक्षक वामन शेवटचा चेंडू. या चेंडूवरती मात्र बैल आणि 10 हाताचे पाचवे चेंडू झालेला आहे. ओमकार गावकर या नावाचा पहिला कलम लिंगेश्वर टायटनच्या संघात. ओमकार आहे ना आता सगळ्या मॅची स्टार्ट टू एंड खेळणारो माणूस आणि असो जो आमका सगळ्यांका सोडून मध्येच गेलो म्हणजे क्रिकेट खेळता खेळता गेलो या वाईट वाटता. आता त्याची जागा भरून गेलो. आमचो चिकन सेंटर तो मालक सदैव गावकर. आता माका बघूया तर बघूचा जा ह्याला सगळ्या सुरुवातीपासून नायरी लावल्या ना. आता काय करता बघूया. जोरदार माका वाटतं अंगाच्या वडील चिकन जसं कापताची मान कापताची चांगलो मारलो माका वाटत चौकार असा होईल. आता अंपायर काय सांगतात त्याचा निर्णय बघूया. अंपायर सांगलेला चौकारा म्हणून आणि माका वाटत 4 रन गावले. माका जशी बॉयलरची मानगोटी पिळवत तशी अंगाच्या वडील मारलेलो बोला. आता हे दुसरं बॉलर पण त्याला चौकार मारलेला कडकमध्ये चौकार मारलेला. आता मी ह्याच्या पुढे काय बोलू शकत नाही बाबा. तर ह्यो आमचा माणूस म्हणजे लय डेंजर. आता माका वाटतं बॉलिंग टाकता तो पण स्कोर किती आलो सांगायचो सगळ्या. दुसऱ्या ओव्हरचे किती बॉल 11 रन. दुसऱ्या ओव्हरचे 2 बॉल आणि 11 रन झालेले होते. सदैव गावकर चांगल्या प्रकारे बॅटिंग करता. बघूया आता सूर्य खडे उगवता आणि खडे मावळता तो. आणि आता पुढचे हे बोलतले आमचे कोणते पुन्हा एकदा हाती करतो तो आपल्या बॅटमध्ये 3 सलग चौकार मारला. तो सदैव गावकरने नावाजलेला फलंदाज. त्याची मूर्ती लहान पण कीर्ती महान असा सदैव गावकर. समजा संख्या 3 चेंडू 15 धावा. साई पत्रिकेच्या ज्यूसची आठवण करून देतो तो सदैव गावकर. आणि हा रोहित चेंडू अतिरिक्त धावसंख्या संघाच्या होते ती मात्र 16. 3 चेंडू 16 धावा. ती मात्र एक अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या होते 17. 4 चेंडू 17 धावा.
बोलता बोलता बोलान गेले आमचे कॉमेंट्री म्हण की मूर्ती लहान आणि कीर्ती महान. पण ही मूर्ती पण महान आणि कीर्ती पण महान हा. आता बघूया काय करतात ते. आणि हे मारल्याने गेली अंगाच्या ओढी. पण आता या एका बॉलर त्यांनी 5 रन काढलेले होत. सांगा रे माका 22 रन झालेले होत होय. आणि बॉल किती 4 बॉलात 22 रन झाले दुसऱ्या ओव्हरचे. 4 बॉल 22 रन झालेले होते दुसऱ्या ओव्हरचे. तिथे पुस्तकाची टाइम आउट घेतो तो रोहित. 4 चेंडू 22 धावा. पाचवा चेंडू मारा करतो साधू. या चेंडूला पुन्हा एकदा चौकार. बिलकुल चौकार. मॅक्सिमम चौदा संकेत 4 ने बसायला संकेत 26. 5 चेंडू 24 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू 26 धावा. 5 चेंडू 26 धावा. शेवटचा चेंडू चेंडूवरती विराट कोहली सारखा कवडराव. विराट कोहली सारखा कवडराव मारतो तो मध्ये जाऊ करत. चेंडू 4 धावा. 2 उद्भवायचे तरी सगळे संख्या 30. या ओव्हर मध्ये 28 धावा मारल्या त्या सदैवाने